जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जय जीवी. तै गगनाची बांधावी, लोथ जेवी. का पृथ्वी ये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलोची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखांसी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडुनिया मूळ, जेवी हाती घेपे. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. एरहवी वेगळा लिया विभूती, काय एक परिससी किती. म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. आकाशातील सर्व नक्षत्रे एकत्र गोळा करावी अशी मनात इच्छा निर्माण झाली, तर मग आकाशाचे गाठोडे बांधावे. या पृथ्वीवरील परमाणूंचा हिशेब मनी मांडावासा वाटला तर संपूर्ण पृथ्वीला आपण काखोटीला मारावी. त्याप्रमाणे माझी प्राप्ती व्हावी, माझा विस्तार कळावा असे वाटले तर मलाच जाणून घ्यावे. फांद्या, फुले, फळे, पाने हे सारे एकाच वेळेला लाभावे असे वाटत असेल तर मुळांसकट वृक्ष उपटून हातात घ्यावा. त्याप्रमाणे तुला जर माझ्या सर्व विभूती जाणून घ्यायच्या असतील तर माझे निर्दोष स्वरूप प्रत्यक्षात जाणायला हवे. एरवी तू माझ्या किती विभूती जाणशील, किती ऐकत बसशील. म्हणून हे बुद्धिमान अर्जुना, तू माझे समग्र रूप जाणून घेण्याचा प्रयत्न कर. कारण या विश्वात मीच तर ओतप्रोत गच्च भरलेला आहे. सर्व काही मीच आहे. मी आघवियेची सृष्टी, आदिमध्यांती किरीटी. ओतप्रोतपटी तंतुजेवी, ऐसिया व्यापका माते जय जाणावे. तै विभूती भेदे काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे. म्हणून असो, का जे तुवा पुसलिया विभूती. म्हणून तिया आईक सुभद्रापती. तरी आता विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. अगा बोलतयांचिया ठाई, वाद तो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कही, सरेचिना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकिलिया उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरान आंतु विशदू, आकारू तो मी. या सर्व सृष्टीचा आदी, मध्य आणि अंत मी आहे. कसे तर वस्त्रामध्ये उभे आडवे तंतू असतात ना, तसे माझे स्वरूप आहे. असे ब्रह्मांडव्यापी माझे व्यापक स्वरूप आहे. त्या मला तू पूर्णांशाने जाणशील तर मग माझ्या वेगवेगळ्या विभूतींची जाणीव होण्याचे कारणच काय. परंतु तुझ्यापाशी मला समग्रतेने जाणून घेण्याची पात्रता आलेली नाही, म्हणून माझे हे सांगणे पुरे झाले. तू मला माझ्या विभूती कुठे कुठे आहेत असे विचारलेस, म्हणून हे सुभद्रापते त्या तू ध्यानपूर्वक ऐक. सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे. अरे, शास्त्रांसंबंधी एक वाक्यता जिथे होत नाही त्या वादांमधला वाद मी आहे. जो वाद तत्वनिर्णय करू जाता अधिकच उफाळून येतो. श्रवण करताना ऐकणाऱ्यांना स्फुरण चढते आणि तिथे वक्त्यांची मधुर वाणी पाझरू लागते. असा एकमेकांनी प्रतिपादन करताना वाक्पटुत्व वाढत जाते. ती माझी विभूती आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागला की पार्था, सर्व मुळाक्षरांमधला सर्व व्यापक अकार मी आहे. पैगा समासान माझारी, द्वंद्वतो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. मेरुमंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी. जो एकारणवा तेही जिरवी, जेथिंचा तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी,
सगळिया पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाचिया पोटी सामावले. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लीळू. मग पुढती सृष्टीचा मेळ, सृजिता तो मी. ध्यानपूर्वक ऐक पार्था. समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. लहानग्या मुंगींपासून चिलटांपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा घास घेणारा काळ मी आहे. मेरू मंदार पर्वतांसहित पृथ्वीला जो पचवतो, प्रलयकाळी जळरूप झालेल्या विश्वाला जिथल्या तिथे जिरवून टाकतो, प्रलयकालीन तेजाला गिळून टाकतो, आकाश ज्याच्या विशाल उदरात सामावून जाते, असा महाभयंकर काळ मी आहे, असे लक्ष्मीपती अर्जुनाला म्हणाले. आणि सृजलिया भूतांते मीच धरी, सकळा जीवनही मीच अवधारी. शेखी सर्वांते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीच. आता स्त्री गणांचा पैकी, माझिया विभूती सात आणखी. तिया ऐक कवतिकी, सांगिजतील तरी नीच नवी जे कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्येंसी जे संपत्ती, तेही मीच जाणे. आणि ते गा मी वाचा, जे सुखासनी न्यायाचा. आरूढो निविवेकाचा, मार्गी चाले. देखिले निपदार्थे, जे आठवून दे माते. ते स्मृती पै येथे, त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुजायिनी, मेधा ते गामी ये जनी. धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. एवं नारीन माझारी, या सातही शक्ती मी अवधारी. ऐसे संसार जग केसरी, म्हणता जाहला. निर्माण झालेल्या अवघ्या भूतसृष्टीला मीच धारण करतो. त्यांचे जीवन मीच आहे. या सर्वांचा संहार सुद्धा मीच करतो. तो मृत्यू मी आहे. पार्था, स्त्री समूहात माझ्या आणखी 7 विभूती आहेत. त्या मी तुला मोठ्या कौतुकाने आता सांगतो. नित्य नवी कीर्ती, ती माझीच विभूती आहे. औदार्यासह लाभणारी संपत्ती, ती सुद्धा माझीच विभूती आहे. आणि न्यायाच्या सुखासनावर आरूढ होऊन सत्य असत्य विवेकाच्या मार्गाने जी वाटचाल करते, ती वाचा मी आहे. कुठलाही पदार्थ पाहिल्यावर जी माझे स्मरण करून देते, ती स्मृती मी आहे. हे त्रिकाल सत्य तू जाणून घे. स्वहित साधणारी बुद्धी मी आहे. त्रैलोक्यात नांदणारी धैर्यवृत्ती ही माझीच विभूती आहे. सर्वत्र आढळणारी क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रियांमध्ये ह्या ज्या 7 शक्ती आहेत, त्या माझीच रूपे आहेत, असे भगवंत अर्जुनाला म्हणाले. वेदराशीचिया सामा, आत बृहत्सामजे प्रियोत्तमा. ते मी म्हणे रमा, प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणिजे, ते सकळा छंदांमाजी माझे. स्वरूप हे जाणिजे, निभ्रांत तुवा. मासा आत मार्गशीरू, तो मी म्हणे शारंग धरू. ऋतूंमाजी कुसुमा करू, वसंत तो मी. वेदांच्या राशीमध्ये अनेक साम म्हणजे स्तोत्रे आहेत. त्यातले बृहत्साम स्तोत्र मी आहे, असे रमापती श्रीकृष्ण म्हणाले. सर्व छंदांमधल्या गायत्री छंदात माझे विभूती स्वरूप आहे. सर्व 12 मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. 6 ऋतूंमध्ये फुलांनी बहरलेला वसंत ऋतू मी आहे. छळितया विंदाणा, माझी जूते मी विचक्षणा. म्हणून चोहटा चोरी परिकवणा, निवारू नये. अगा अशेषाही तेजसा, आत तेज ते मी भरवसा. विजयो मी कार्योद्देशा, सकळांमाजी. जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय. माझेचे स्वरूप हे राय, सुरांचा म्हणे.
हे चतुर पार्था, छळ करणाऱ्या कपट कारस्थानांमधला द्यूत मी आहे. म्हणून तर चव्हाट्यावर जुगार खेळणाऱ्या या चोरी करणाऱ्या चोरांचे कोणी निवारण करू शकत नाही. जे जे म्हणून या विश्वात तेजस्वी आहे त्या प्रत्येक गोष्टीमधले तेज मी आहे. सर्व सत्कर्मांच्या अंतिम ध्येयातला विजय मी आहे. सर्व धर्मप्रधान आणि नीतिप्रधान व्यवसायांमधला प्राप्त होणारा अभिमानास्पद विजय मी आहे. सत्वाथिलियान आंतु सत्वमी म्हणे अनंतु, यादवा माझी श्रीमंतु तोचितो मी. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला. तो मी प्राणासकट पियाला, पूतने ते नुहडता बाळपणाची फुली. जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरिधरुनी उमाणिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले. वासरुवांसाठी लाविले विरांची सपिसे. प्रथम दशेची पहाटे, माझी कंसा ऐशी अचाटे. महाधेंडी अवचटे, लीळा चिनासली. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. तरी यादवान माझी जाणावे, हेच स्वरूप माझे. अनंत अर्जुनाला म्हणाला, सत्वगुण संपन्न पुरुषांमधले सत्व मी आहे. यादवांमधला षड्गुण ऐश्वर्यवान तो मीच आहे. वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला आणि योगमायेच्या बदली गोकुळात नंद यशोदेच्या घरी गेला. ज्याने दुधाबरोबरच पुतनेचे प्राण सुद्धा हरण केले. बाल्यावस्था पूर्ण होण्याच्या अगोदरच ज्याने सर्व दानवांचा नाश केला. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून गोकुळाचे रक्षण करताना इंद्राचे थोरपण अजमावून पाहिले. कालिंदी नदीचे शल्य असलेल्या अत्यंत विषारी कालिया नागाला प्रवाहाच्या बाहेर फेकून देत जळणाऱ्या गोकुळाचे रक्षण केले. गोवत्सांचे हरण करणाऱ्या ब्रह्मदेवाला गोवत्सांची अनंत रूपे घेऊन खूळ लावले. बाल्यावस्थेची पहाट होते न होते तोच कंसासारखे अनेक प्रचंड पुरुष लीलेने नष्ट केले. पार्था, तुला किती रे सांगू? तुम्ही पांडवांनी प्रत्यक्ष ऐकले आहे ना. यादवांमधले हे श्रीकृष्ण रूप मीच आहे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची प्रेम भावा, विघडून पडे. संन्यासी तुवा होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्प नुपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनीन आंतु व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो. कवीश्वरान माझी धैर्यारावो, उशनाचार्य मी. सोमवंशातल्या तुम्हा पांडवांमधला तू अर्जुन मी आहे. म्हणून तर तुझ्या माझ्यात हा अपूर्व स्नेहभाव निर्माण झाला. तू संन्याशाचे सोंग घेऊन माझी बहीण सुभद्रा हिचे हरण केलेस हे मला माहीत असूनही तुझ्या माझ्यात विकल्प निर्माण झाला नाही. कारण आपण दोघे एकरूप झालो आहोत. सर्व मुनींमध्ये व्यास मी आहे. क्रांतदर्शी कवींमध्ये सर्व धैर्याचे वसतिस्थान असलेला शुक्राचार्य मी आहे, असे यादव राणा अर्जुनाला म्हणाला.